नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जे आपण शॉर्ट फॉर्म आणि त्याचे आपण लॉंग फॉर्म असतात ते पाहणार आहोत। तर आपल्या दैनंदिन वापरामध्ये असे बरेचसे आपण शॉर्ट फॉर्म बोलत असतो, परंतु आपल्याला त्यांचे लॉंग फॉर्म माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। कदाचित तुम्ही जर मी तुम्हाला टाकलं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घ्याल, परंतु भगिनींनो त्यामागे मी तुम्हाला प्रत्येक लॉंग फॉर्म सांगत असताना आपण ते वापरात कसे असतात काय या संदर्भात देखील माहिती सांगणार आहे। त्याच्यामुळे कृपा करून जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये देखील भर होणार आहे। आणि जर तुम्ही डिपार्टमेंटल अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा देणार तेव्हा तरी तुम्हाला नक्कीच या गोष्टी कामात येणार। आणि एक अंगणवाडी सेविका म्हणून, एक मदतनीस म्हणून जर आपल्याकडे ह्या ज्ञानाचा साठा असेल तर नक्कीच आपण आपलं नॉलेज हे खूप परिपूर्ण होईल आणि आपल्याला माहीत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण की आपण काम जिथं करत आहोत त्या गोष्टीविषयी आपल्याला नॉलेज असणं, माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। ते एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो शॉर्ट फॉर्ममध्ये आणि त्याचा लॉंग फॉर्म इंग्रजीत आणि मराठीत असं दोघंही मी तुम्हाला सांगण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे। बघा, मी इथं संक्षिप्त रूप आणि विस्तृत रूप, तर बघा शॉर्ट फॉर्मला आपण संक्षिप्त रूप म्हणतो आणि लॉंग फॉर्मला आपण विस्तृत रूप असं म्हणतो। तर इंग्रजी मराठी मी अगदी तुम्हाला जे बोलतो त्याच्यापासूनच सांगण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तर सर्वप्रथम मला एकाच ताईची कमेंट आली, पण मला असं वाटलं की हा विषय आपल्या साऱ्याच भगिनींना खूप महत्त्वाचा ठरेल, म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर सर्वप्रथम भगिनी त्या ताईंची कमेंटच होती की VCDCचा लॉंग फॉर्म सांगा। तुम्हाला सगळ्या भगिनींना माहिती आहे की आपल्याला ग्राम पातळीवर जेव्हा आपले कुपोषित बालकं जे मुलं शाममध्ये असतात तर त्या बालकांसाठी जास्तीत जास्त 15 बालकांसाठी कमीत कमी 5 बालकांपासून तर जास्तीत जास्त 15 बालकांपर्यंत आपण गावामध्ये जी VCDC असते VCDC तर ही आपण सुरू करत असतो। तर बघा जर ती VCDC जर तुम्ही पाहिले तर तिचा जर तुम्ही पूर्ण हे जर पाहिलं तर बघा इथे मी तुम्हाला दाखवलंच आहे। व्हीचा अर्थ होतो विलेज, सीचा अर्थ होतो चाइल्ड, डीचा अर्थ होतो डेव्हलपमेंट आणि सीचा अर्थ होतो सेंटर म्हणजे ग्राम बाल विकास केंद्र। मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? ग्राम बाल विकास केंद्र। म्हणजे आपल्याला आपल्या ग्राम बाल विकास मार्फत म्हणजे हा उपक्रम अंगणवाडी केंद्रातच राबवला जातो, म्हणून तो व्हिलेज लेवलचा कार्यक्रम म्हटला जातो। तर ज्यावेळेस सॅम बालकांचं प्रमाण जास्त होतं, 5च्या आत जर असलं तर आपण NRCला किंवा शक्यतो आपण NRCलाच बालकांना पाठवत असतो संदर्भ सेवेसाठी। तर मात्र 5च्या वर जर बालकं झाले तर मात्र त्या बालकांसाठी आपल्याला गावातच जी VCDC असते ती सुरू करावी लागते, म्हणून ती व्हिलेज लेवल पातळीवर म्हणजे ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून आपण त्या बालकांची जे कुपोषण झालेलं असतं तर ते कुपोषण कमी करण्यासाठी, त्यांना सुदृढ करण्यासाठी किंवा त्यांना कुपोषणातून बाहेर पडण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत असतो। सध्या आता आमच्याकडे तो राबवला जात नाही, परंतु जिथे राबवला जात असेल तिथल्या भगिनींसाठी खूप महत्त्वाचं हा विषय आहे। आणि भगिनींना जर तुम्ही जी व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर किंवा जे ग्राम बाल विकास केंद्र चालवत असाल तर त्याचं रेकॉर्ड अगदी अद्ययावत ठेवा, अगदी व्यवस्थित ठेवा। त्या बालकांचं 8 दिवसांचं वजनं घेत चला, त्यांच्या वजनांची नोंद ठेवा आणि तुम्ही त्यांना जो आहार देत आहात तर ते आहाराची संहिता देखील व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये जर तुमचं कधी ऑडिट झालं तर तुमच्याकडे त्या गोष्टी असणं अपेक्षित आहे। औषधोपचार आपल्याला PSCकडनं किंवा आरोग्य खात्याकडनं मिळत असतो आणि जर आपल्याला पैसे स्वरूपात खाण्यासाठी बालकांना पैसे मिळाले असतील तर त्याचा अगदी व्यवस्थित लेखाजोखा ठेवा, एवढंच मी सांगेल। आमचं जर तुम्हाला वाटलं तर मी माझ्या माझ्या वया आहेत तयार केलेल्या त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मी तुम्हाला जर मागणी असेल तर मी सांगणार, कारण की आता सध्या आमच्याकडे उपक्रम नाही, आमच्याकडे जेवढे बालकं पण नाही, त्याच्यामुळे VCDC राबवली जात नाही आहे। तर मी आधी राबवलेली त्याचं मात्र तुम्हाला नमुना व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकते। त्याच्यानंतर आपला प्रचलित शब्द आहे बघा, हा आपल्यासाठी प्रचलित शब्द आहे। आपण बऱ्याचदा म्हणतो THR वाटला, THR हे केलं, पण तो THR नेमका त्याचा मराठीमध्ये मिनिंग काय, त्याचा लॉंग फॉर्म काय तर ते आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे। बघा, Tचा अर्थ याच्यामध्ये लॉंग फॉर्म आहे टेक, Hचा होम आणि Rचा रेशन। म्हणजे होमचा अर्थ घर होतो, टेकचा अर्थ पोहोचवणे होतो आणि आहार रेशनचा अर्थ होतो आहार किंवा धान्य। आता सध्या आपण THR म्हणजे आपण जे कडधान्य स्वरूपात जे कच्चं धान्य गरोदर माता असतील, माता असतील आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके आहेत तर त्यांना आपण टेक होम रेशन
म्हणजे आपण त्यांना THR हा घरपोच जो आहार असतो तो देत असतो, म्हणून त्याला THR म्हटला जातो. आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक प्रचलित शब्द आहे तो म्हणजे SCM. बघा SCM, तर याचा लॉंग फॉर्म होतो, तो माझ्याकडनं सुटला परंतु मी तुम्हाला सांगून देते. तर याचा अर्थ होतो बघा SCMचा अर्थ हॉट कुक मील्स, म्हणजे गरम ताजा आहार. सध्या आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना आपण अटेंडन्स उपस्थिती आणि SCM स्नॅक असे 3 प्रकारचे कॉलम भरत आहोत. तर त्याच्यामुळे तुम्हाला SCM हा शब्द देखील तुमचा परिचयाचा असेल तर त्याच्यासाठी याचा अर्थ होतो गरम ताजा आहार, हॉट कुक मील असं म्हणतात त्याला. तर त्याच्यामुळे हा माझ्याकडनं राहिला, पण आपण समजून घ्या की SCM देखील आपल्यासाठी दररोज वापराचा शब्द आहे, शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे. मात्र त्याचा विस्तृत रूप किंवा त्याचा लॉंग फॉर्म हा होतो. तर त्याच्यानंतर मी पुढील शब्द घेतलेला आहे, कारण आपले जे वापरातले शब्द आहेत तेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले. आणि भगिनींनो, डिपार्टमेंटल भरतीसाठी देखील तुम्हाला हे सगळे शब्द खूप कामाचे असतील. आणि एक अंगणवाडी सेविका म्हणून, एक मदतनीस ताई म्हणून तुम्हाला हे माहीत असणं महत्त्वाचंच आहे. आपण ज्याविषयी बोलतो त्याचं आपल्याला विस्तृत रूप माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ निवडला. किंवा मला असं वाटलं फक्त एका भगिनीच्या कमेंटमुळे मला विषय सुचला की आपल्याला भगिनींना हे सांगावं. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 5 ते 6 शब्दांचा शॉर्ट फॉर्मचे लॉंग फॉर्म सांगणार आहे आणि मराठीत देखील त्याचा अर्थ सांगणार आहे. बघा, त्याच्यानंतर आपला सर्रास वापरातला शब्द, आपण जनरली बऱ्याचदा आपल्या मीटिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा होत असते. तर आपल्याला माहीत असतं की आपण बोलत असतो, जर प्रत्येक वेळेस जर म्हटलं तर आपण युनिसेफने निधी दिला, युनिसेफने हे केलं, युनिसेफकडनं असं, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा आपल्या तोंडातनं सहज येतो. पण तो युनिसेफ काय आहे? तर युनिसेफचा बघा मी तुम्हाला अगदी यूचा युनायटेड, एनचा नेशन्स, आयचा इंटरनॅशनल, सीचा चिल्ड्रन्स, ईचा एमर्जन्सी, त्याच्यानंतर तुमचा एफचा फंड, म्हणजे असे हे इंग्रजीतले अर्थ लॉंग फॉर्म आहेत, शॉर्ट फॉर्मचे लॉंग फॉर्म आहेत प्रत्येकाचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यापुढे जर तुम्ही बघितलं तर त्याचे तुम्हाला मराठीत देखील मी तुम्हाला करून दिलेला आहे. तर बघा, युनायटेडचं म्हणजे उच्चार पण दिलेला आहे की इंग्रजीमधलं वाक्य आपल्याला इंग्रजीत कसं उच्चारायचं. तर हे युनायटेड नेशन्स, इंटरनॅशनल, चिल्ड्रन्स, त्याच्यानंतर एमर्जन्सी फंड. तर बघा, युनायटेडचा अर्थ होतो संयुक्त, नेशनचा अर्थ होतो राष्ट्र, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय, चिल्ड्रन बालके, एमर्जन्सी तातडीचा, त्याच्यानंतर फंडचा अर्थ होतो निधी. परंतु याचा आपण मराठीमध्ये जर युनिसेफचा अर्थ घेतला तर तुम्हाला युनिसेफचा अर्थ इकडं तुम्हाला मी तो करून ठेवलेला आहे, तो म्हणजे संयुक्त राष्ट्र बालके निधी. तर बघा, 1946ला आपल्याला युनिसेफची स्थापना झालेली आहे. आपल्याला डिपार्टमेंटलसाठी असो किंवा आता सरळ सेवा भरती अंतर्गत परीक्षिकाची परीक्षा थोडी लांबणीवर गेलेली आहे, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. म्हणून मे बी आपण एक सेविका म्हणून आपण ह्या गोष्टीकडे पाहणं खूप महत्त्वाचं. आपल्या बऱ्याचशा सेविका ताईंनी ज्या वयात बसत होते, ज्यांचं एज्युकेशन होतं ग्रॅज्युएशन, त्यांनी सरळ सेवा भरतीला देखील ॲप्लिकेशन केलं असेल. त्याच पद्धतीने डिपार्टमेंटल भरती होईल त्यावेळेस तर नक्की आपल्याला हे डिपार्टमेंटवरचे सगळे प्रश्न आहेत किंवा डिपार्टमेंट संदर्भातील ही माहिती आहे तर ती माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, हे जरी मी तुम्हाला एवढं मोठं सांगितलं तरी संयुक्त राष्ट्र बालके निधी असा युनिसेफचा मराठीमध्ये अर्थ होतो. त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वेगवेगळे उपक्रम किंवा आपण ते राबवतो किंवा विशेष कार्यक्रमासाठी आपल्याला युनिसेफमार्फत फंडिंग होत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की युनिसेफमार्फत आधी अंगणवाडी केंद्र देखील बरेचसे बांधकाम झाले, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होतात. आपल्याला युनिसेफमार्फत खेळणी देखील मिळतात. म्हणजे जे असेल आपल्याला एकात्मिक बाल विकास योजनासाठी जे निधी उपलब्ध होतो तो इथून येत असतो. तर आपल्याला हे बेसिक म्हणून आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द तो म्हणजे आपण ज्या स्कीममध्ये ज्या योजनेमध्ये काम करत आहोत त्या योजनेचं नाव आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ICDS आपण सहज बोलून जातो. ICDS म्हटलं का आपण सहज बोलून जातो, पण त्या ICDSचा लॉंग फॉर्म काय होतो हे देखील आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर बघा, आयचा अर्थ होतो इंटिग्रेट, सीचा अर्थ होतो चाइल्ड, डीचा अर्थ होतो डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर सर्व्हिसेस आणि स्कीम. एसचा अर्थ स्कीम होतो, पण सर्व्हिसेस म्हणजे आपल्याला एकात्मिक बाल विकास सेवा योजना हे आपलं मराठीत नाव होतं त्याचं. त्याच्यामुळे सर्व्हिसेस स्कीम असं आपण त्याचा लॉंग फॉर्ममध्ये उल्लेख करतो. त्यामुळे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट
सर्व्हिसेस स्कीम असं आपलं पूर्ण ICDSचा लॉंग फॉर्म आहे. त्यालाच आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना असं मराठीत म्हणतो. त्यामुळे आपल्याला इंग्रजी आणि मराठी दोघंही नावं पूर्ण माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या डिपार्टमेंटचं काम करतो त्या डिपार्टमेंटची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सेवा दिल्या जातात, कुठलं काय दिलं जातं, आपण एक सेविका म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तशा मी व्हिडिओ देखील मागे टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपला सर्रास वापरातील शब्द म्हणजे आता सध्या आपण फोकसमध्ये असलेला शब्द आपला तो म्हणजे सॅम आणि मॅम. तर बघा SAM याला आपण काय म्हणतो, सॅम हे शॉर्ट फॉर्म आहे, परंतु त्याचं मोठं जर तुम्ही पाहिला एचा स्वेर होतो, एचा ॲक्यूट होतो आणि एमचा मेल न्यूट्रिशन होतो. पण यांचा पूर्ण तिघांचा अर्थ होतो तीव्र कुपोषण. स्वेर ॲक्यूट मेल न्यूट्रिशन म्हणजे सॅम याचा मराठीमध्ये अर्थ होतो तीव्र कुपोषण, अतितीव्र कुपोषण असा याचा अर्थ होतो. आणि सॅम ही श्रेणी किंवा सॅम हे आपण कशावरून ओळखतो किंवा कसं काढतो तर हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तरी पण प्रत्येकदा सांगते की बालकाचं उंचीनुसार जे बालकाचं वजन आहे ते खूपच कमी असल्यामुळे तो बालक सॅममध्ये येतो. बघा बालकाचं उंचीनुसार वजन आपण 3 श्रेण्या घेतो. आपलं बालकाचं वयानुसार वजन, त्यानुसार बालकाचं उंचीनुसार वजन आणि बालकाची वयानुसार उंची, ह्या 3 प्रकारचं ग्रेडेशन आपण कार्यालयाला नेहमी देत असतो. पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला देखील हे आहे. याच्यावर स्पेशल व्हिडिओ देखील करणार आहे. परत एकदा काही भगिनींची मागणी आहे त्याच्यामुळे आता शॉर्टकटमध्ये धावतं घेते. त्याच्यानंतर मॅमचा देखील अर्थ अगदी सेम जर तुम्ही पाहिला तर मॅम MAM तर मॉडरेट ॲक्यूट मेल न्यूट्रिशन इंग्रजीमध्ये अर्थ तो पाहिला तर मॉडरेट ॲक्यूट मेल न्यूट्रिशन तर त्याचा अर्थ होतो मध्यम कुपोषण. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करा किंवा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी राबवत असताना तुम्ही जे काम करत असाल तर ते काम करत असताना आपल्याला ह्या सर्रास वापरात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता आणि आपल्या वहीवर नोट डाऊन करू शकता. भगिनींनो आपल्याकडे आपल्या डायरीमध्ये अशा ठराविक गोष्टी तुम्ही लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बघा तुमच्यासाठी मी थोडं झूम करून देते जेणेकरून तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट हा काढता येईल. त्याच्यानंतर बघा खालचं देखील मी तुम्हाला झूम आउट करून देते आणि तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. अशा पद्धतीने जर तुम्हाला कुठलंही याचं काम करायचं असेल भगिनींनो तर तुम्हाला त्या कामाविषयी जिथं काम करता त्याच्याविषयी परिपूर्ण माहिती असणं, त्या शब्दांचा उल्लेख पूर्ण माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही शॉर्ट फॉर्म होते मी स्वतः माझ्या याच्याने मी ते लिहून घेतले, तुमच्यासाठी नोट्स तयार केली आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. भगिनींनो तुमच्या अजून काही अपेक्षा असतील की नवीन पद्धतीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मला तुम्ही तशी कमेंट करा. तुमच्या कमेंटला नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा किंवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन जर असाल तर तुम्हाला नक्कीच माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ ह्या माहीत होतील. आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ अंगणवाडीचा अहवालापासून तर अंगणवाडीचे सगळे रजिस्टरपासून तर अंगणवाडी संदर्भात कुठली गोष्ट असो ॲक्टिव्ह अंगणवाडीवर फक्त तुम्ही व्हिडिओ सर्च करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मिळणार आहेत. आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच. धन्यवाद.